नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून 2,500 कोटीच्या निधीसह 7.5 लाख हेक्टर जमिनीच्या मर्यादेसह 1 कोटी लाभार्थ्याच्या माध्यमातून या नैसर्गिक शेतीचा सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, त्याचबरोबर राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अर्थात NMNF ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेला एक गती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि राज्यात देखील आता या योजनेला चालना देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, बघू शकता दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी GR निघालेला आहे। तर याची प्रस्तावना बघू शकता। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान नॅशनल मिशन ऑन नॅशनल फार्मिंग अर्थात NMNF या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 5 अन्वये जारी केल्या आहेत। तर मित्रांनो, तर शेती म्हणलं, शेतीवर बऱ्याच साऱ्या आता आपण रासायनिकच्या माध्यमातून शेतीचा हे जे पोत जो आहे खराब होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे एक सरकारच्या माध्यमातून एक चांगलं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। तर बघू शकता मित्रांनो, निसर्गावर आधारित शाश्वत शेतीच्या प्रणालीला चालना देणे, शेतावर निविष्ठा निर्मिती करून बाहेरून निविष्ठावरील खरेदीचे अवलंबित्व व कमी करणे, निविष्ठा खरेदीवरील खर्च कमी करून उत्पन्न खर्च कमी करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, पशुधन लोकप्रिय करण्यासाठी शक्यतो स्थानिक गायींच्या जात घेणे। तर मित्रांनो, आपल्याला आपण जर बघितलं तर आपल्या शास्त्रामध्ये देशी गायीला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि याच माध्यमातून आपल्याला या शेतीचा देशी गायीच्या माध्यमातून या शेतीवर नैसर्गिक शेतीवर भर देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, बघू शकता एकात्मिक कृषी पशुपालन मॉडेल तयार करणे, कृषी पर्यावरणीय संशोधन आणि ज्ञान आधारित विस्तार क्षमता मजबूत करणे इत्यादी योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत। ही केंद्र पुरस्कृत योजना असून यामध्ये केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा अनुक्रमे 60-40 या प्रमाणात राहणार आहे। सदर योजनेचा कालावधी 2 वर्षाचा आहे। ही योजना राज्यात मिशन मोड तत्वावर। तर मित्रांनो, हे बघू शकता एक अत्यल्प कालावधीसाठी मिशन मोडवरती ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, बघू शकता संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 27/6/2024 शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेची व्याप्ती संपूर्ण राज्यामध्ये वाढविण्यात आलेली आहे। प्रस्तावित राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान नॅशनल मिशन ऑन नॅशनल फार्मिंग अर्थात NMNF या योजनेकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये केंद्र व राज्य हिश्श्यासाठी कारवाईच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने दिनांक 3/5/2024 बैठकीत मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, अशा शासनाच्या ही बाब विचारामध्ये असल्यामुळं शासनाने आता याला केंद्र सरकारसह राज्यामध्ये देखील देशासह राज्यामध्ये देखील राबवण्यासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, त्याची समितीसुद्धा तयार करण्यात आली राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर जे काही कर्मचारी आहे त्यांची इथं नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या पद्धतीने काम चालणार आहे। तर मित्रांनो, बघू शकता राज्यस्तरीय कार्यकारिणी समितीचे कार्य आपण थोडक्यात काही मुद्दे बघू। जिल्हा कृती आराखडा संकलित करून राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखडा तयार करणे, वार्षिक कृती आराखडा राज्यस्तरीय कार्यकारी समितीकडे मंजुरीसाठी सादर करणे, मंजुरीनंतर तो राष्ट्रीय कार्यकारी समितीकडे पाठविणे, अंमलबजावणीसाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून निधी प्राप्त करून घेणे, मंजूर वार्षिक कृती आराखड्यानुसार निधी वितरण करून आराखड्यानुसार अंमलबजावणीवर देखरेख करणे, राज्य जिल्हा स्तरावर सर्व उत्सुक गट भागधारकांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे। तर मित्रांनो, बघू शकता आता ज्या आपल्या त्याच्या माध्यमातून आता याचं समजा आपल्याला एक कार्यशाळा घेऊन किंवा चर्चासत्र घेऊन शेतकऱ्यांना एक याबद्दलचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं एक चांगला महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय।